आणि पहिली बातमी आहे रोहित पवारांची। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित। नमस्कार, मी अमोल जोशी। 10च्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि पहिली बातमी आहे रोहित पवारांची। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत। दादांच्या अपघाताबद्दल त्यांनी वारंवार शंका उपस्थित केल्या आणि त्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदाही घेतल्या। आज त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली। मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनाही टार्गेट केलं। शेवटच्या काळामध्ये अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं असा मोठा दावा रोहित पवारांनी केला। सोबतच अजित पवारांबाबत दोन बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती। ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। या सर्व मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केलंय। दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहित होतं। सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटेलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते। पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने। आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवार साहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवार साहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार? जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनेत्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे। तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे। तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर। दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी म्हटलंय। ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चॅट जीपीटीचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे। दरम्यान भाजपसोबत कधीही जाणार नाही असं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलंय। यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांनी पलटवार केलाय। पण उलटही होऊ शकतं। कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? पक्षाचं मला सांगता येणार नाही। पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे। त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो। म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही जाणार। रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्यांना निवडणूक लढवणार होते। रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती। आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे। दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सर्व खर्च आता सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांकडे असणार आहे। यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना लक्ष केलंय। मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे अशी चर्चाही यावरून सुरू झाली आहे। पूर्वी
ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही, एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे. कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजून सुद्धा सुनेत्रा काकेंबरोबर आहेत. त्यांना सुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढतायत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. पुढची बातमी आहे नीट बाबतची. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राभोवतीचं संशयाचं धुकं आता वाढत चाललंय. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला का